तुम्ही जे पनीर खात आहे ते खरोखरच दुधाचं आहे का? तुम्ही कधी हॉटेलमध्ये बसून विचार केला आहे का की 250 रुपयाच्या पनीर मसाल्यामध्ये खरोखरच पनीर असतं का? कारण आज भारतात पनीर हा फक्त पदार्थ नाही, तो मोठा बिझनेस बनला आहे. लग्न, पार्टी, ढाबा, स्ट्रीट फूड पासून मोमोज रोल पर्यंत सगळीकडेच पनीर दिसतंय. पण जितकी मागणी वाढली आहे तितक्याच वेगाने नकली पनीर सुद्धा बाजारात आलं आहे. आणि ही गोष्ट लोकांच्या लक्षात आली एका व्हायरल घटनेमुळे. 2022 मध्ये एका तरुणाने ऑनलाईन फूड सप्लायर कडून पनीर मागवलं. पॅकेटवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं चीज ॲनालॉग. सुरुवातीला त्याला वाटलं की हा कोणता नवीन ब्रँड असेल, पण नंतर त्याने इंटरनेटवर सर्च केला आणि समोर आलं की हे पूर्णपणे दुधापासून बनवलेलं नसतं. यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. लोक विचारू लागले, आपण जे खातोय ते खरंच पनीर आहे का? यानंतर अनेक शहरांमध्ये कारवाई झाली. दिल्ली, मुंबई, पुणे आणि इतर भागांमध्ये छापे टाकून हजारो किलो बनावट पनीर जप्त करण्यात आलं. काही ठिकाणी तर धक्कादायक गोष्ट समोर आल्या. पनीर सारखा रंग आणण्यासाठी केमिकल्स, वजन वाढवण्यासाठी स्टार्च आणि टेक्स्चर तयार करण्यासाठी पाम ऑइल सुद्धा वापरलं जात होतं, असं तपासात आढळलं. डॉक्टरांच्या मते अशा पदार्थांचा जास्त वापर शरीरासाठी धोकादायक ठरू शकतो. यामुळे डायजेशन प्रॉब्लेम, कोलेस्ट्रॉल, लिव्हर इश्यू आणि इतर आजारांचाही धोका वाढू शकतो. आता सरकारने यावर नवीन नियम लागू केले आहे. 1 मे 2026 पासून हॉटेल आणि रेस्टॉरंटला ग्राहकांना स्पष्ट सांगावं लागणार की ते वापरत असलेलं पनीर नॅचरल पनीर की चीज ॲनालॉग. म्हणजे आता मेनू कार्डवर किंवा डिस्प्लेवर ही माहिती दाखवणं बंधनकारक आहे. जर कुठे ग्राहकांची फसवणूक होत असेल तर तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर सुद्धा जारी केला आहे. 1800-222-365. म्हणजे आता ग्राहक फक्त खाणार नाही तर प्रश्नही विचारणार. पण तरीही मोठा प्रश्न तसाच आहे, हे नियम खरंच फेक पनीर थांबवतील की फक्त नाव बदलून तोच खेळ पुन्हा सुरू राहणार? तुम्ही बाहेर पनीर खाताना किती विश्वास ठेवता कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी महाराष्ट्र रोड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.